नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एएस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड साठी 2020ची प्रश्नपत्रिका. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, आर्थोटोलुडीन टेस्ट कशासाठी वापरतात? आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. पाण्यातील मुक्त क्लोरीनचे प्रमाण तपासण्यासाठी. पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणती समिती आरोग्य सेवा सुधारणा समिती नाही असं विचारलेलं आहे? तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, केडकर समिती. पुढचा प्रश्न, भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केले होते? आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केलेले होते? कोणत्या वर्षी केलेले होते? तर आपला करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 2002 मध्ये. पुढचा प्रश्न आपला आहे, कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश होत नाही? तर 4 ऑप्शन आपल्या पुढे आहेत. खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश होत नाही आहे कार्यक्रमामध्ये? तर ऑप्शन नंबर बी असणार आहे प्रश्नाचं उत्तर, क्षयरोग. पुढचा प्रश्न आहे आपला, मलेरिया किंवा हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अतिसंवेदनशील भाग, रिकाम्या जागा, गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी करतात. 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. तर यातील करेक्ट आन्सर काय असणार आहे? यातील करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी असणार आहे या प्रश्नाचं उत्तर, डी. पुढचा प्रश्न, हत्ती रोग कोणत्या कीटकाच्या माध्यमातून होतो? हत्ती रोग हा कोणत्या कीटकाच्या माध्यमातून होतो? आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यातील हत्ती रोग हा मच्छर यामुळे होत असतो. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आपला 7 आहे, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती उष्मांक ऊर्जा मिळते? 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर आपला सी असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 8, खालीलपैकी कोणते जीवनसत्व तेलात विरघळणारे नाही? यात विचारलेलं आहे तेलात विरघळणारे नाही. कोणते जीवनसत्व आहेत? हा इझी क्वेश्चन आहे. तर ब हे जीवनसत्व तेलात विरघळणारे नाही. पुढचा आपला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 9, सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. त्यातील करेक्ट आन्सर काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए, प्रथिने. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? हा पण क्वेश्चन इझीच आहे. ऑप्शन नंबर क. मुळदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? मुळदूस हा आजार ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कमतरतेमुळे होतो. पुढचा आपला प्रश्न आहे, कुपोषण निर्मूलनकरिता ग्राम बाल विकास केंद्र कुठे भरते? कुपोषण निर्मूलनकरिता ग्राम बाल विकास केंद्र कुठे भरते? 4 ऑप्शन आपल्यापुढे दिलेले आहेत.
तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? कुठे भरते? तर अंगणवाडी. ऑप्शन नंबर डी असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपला आहे, क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून मायक्रो ट्युबरक्युलोसिस या रिकाम्या जागामुळे होतो. तर 4 ऑप्शन आपल्या पुढे दिलेले आहेत. तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, जीवाणू. पुढचा आपला प्रश्न आहे, डॉट्स औषध प्रणाली कोणत्या आजारामध्ये वापरली जाते? मागच्याही प्रश्नपत्रिकेमध्ये आपलं हे झालेलं आहे, तर याचं उत्तर सगळ्यांना माहीतच असणार. डॉट्स औषध प्रणाली कोणत्या आजारावर वापरली जाते? 4 ऑप्शन आहेत आपल्या पुढे. तर TB. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील कोणत्या जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोगाची संस्था 10,000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त आहे? कुठल्या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगाची संस्था 10,000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत, गडचिरोली, वर्धा, बीड आणि नागपूर. तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए असणार या प्रश्नाचं उत्तर, गडचिरोली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे एड्स होत नाही? काय विचारलेलं आहे? एड्स होत नाही. कोणत्या कारणामुळे? कुठल्या कारणामुळे एड्स होत नाही? 4 ऑप्शन आहेत आपल्या पुढे. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे हस्तांदोलन केल्यामुळे. ऑप्शन नंबर डी. एड्स उपचाराकरिता कोणत्या गटातील औषधे वापरतात? एड्स उपचाराकरिता कोणत्या गटातील औषधे वापरतात? 4 ऑप्शन आहेत. तर काय असणार या प्रश्नाचं करेक्ट आन्सर? त्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 18 आहे, खालीलपैकी कोणती आरोग्य सेवा केंद्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली नाही? 4 ऑप्शन दिलेले आहेत. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, ग्रामीण रुग्णालय. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते? कुठली लस आहे ती त्वचेमध्ये दिली जाते? 4 ऑप्शन आहेत, BCG, TT, DPT की विटॅमिन ए. कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते? तर त्वचेमध्ये दिली जाणारी लस ऑप्शन ए, BCG. गोवरची लस लहान मुलांना कधी देतात? हा खूप इझी क्वेश्चन आहे. गोवरची लस लहान मुलांना कधी देतात हे सगळ्यांनाच माहीतच असणार. कधी देतात? नऊ ते 12 महिने. पुढचा प्रश्न आहे आपला 21, दवाखान्यामध्ये संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यांमध्ये टाकतात? टाकाऊ जे पदार्थ असतात ते कोणत्या रंगाच्या भांड्यांमध्ये टाकतात हे विचारलेलं आहे. पिवळे, लाल, काळ्या की निळा? तर कुठल्या रंगाच्या भांड्यांमध्ये टाकतात? ऑप्शन नंबर बी, लाल. पुढचा प्रश्न आहे आपला 22, खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे होत नाही? कोणता आजार आहे जो दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे होत नाही? 4 ऑप्शन आहेत. तर करेक्ट आन्सर असणार आहे गोवर, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, डेंग्यूचा आजार डासाच्या कोणत्या प्रजातीमुळे होतो? डेंग्यूचा आजार डासाच्या कोणत्या प्रजातीमुळे होतो? हा पण क्वेश्चन आधी झालेला आहे. तर याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए,
पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी BMI काढण्याचे सूत्र आहे. तर कुठले सूत्र आहे? 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर 24चं? ऑप्शन नंबर बी असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचा काय निकष आहे? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचा काय निकष आहे? काय आहे याचा आन्सर? ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न आहे आपला, वायूद्वारे निर्जंतुकीकरणाकरिता काय वापरतात? 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन नंबर ए असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा क्वेश्चन आहे आपला 27. स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? 4 ऑप्शन आहेत. कोणत्या विषाणूमुळे होत असतो? तर स्वाईन फ्लू H1N1 या विषाणूमुळे होत असतो. पुढचा प्रश्न आहे आपला 28. नवजात बालकांचे शरीराचे कमी होणारे ताप करिता कोणत्या उपचारात्मक पद्धतीचा वापर केला जातो? 4 ऑप्शन आहेत. यातील करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न आपला 29. हिवतापाचा उद्रेक झाल्याबाबत खालीलपैकी कोणता निकष नाही? 4 ऑप्शन आहेत आपल्याला दिलेल्या. हिवतापाच्या उद्रेक झाल्याबाबत खालीलपैकी कोणता निकष नाही म्हणून विचारलेला आहे. तर काय असणार आहे 29चं असणार आहे ऑप्शन नंबर बी, हिवतापामुळे एक मृत्यू होणे. पुढचा प्रश्न आहे आपला 30. दक्षता प्रशिक्षण कशाकरिता दिले जाते? कशाकरिता दिले जाते दक्षता प्रशिक्षण? तर प्रसूती दरम्यान घेण्याची काळजी, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आपला 31. खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुने रात्रीच्या वेळेस घेणे योग्य असेल? 4 ऑप्शन आपल्यासमोर दिलेले आहेत. रक्ताचे नमुने फक्त रात्रीच्या वेळेस घेतले जाते, दिवसानी घेत नाही, फक्त रात्रीच्या वेळेस घेतले जाते. तर कोणता असा आजार आहे यातील जो रात्रीच्या वेळेस त्याचे रक्ताचे नमुने घेतले जातात? तर काय आन्सर येणार आहे या प्रश्नाचं 31चं काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे, हत्ती रोग. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था माता व बाल आरोग्य सुधारणाबाबत कार्य करते? 4 ऑप्शन आहे. आंतरराष्ट्रीय संस्था विचारलेला आहे, माता व बाल आरोग्य सुधारणाबाबत कार्य करते. तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर 32चं असणार आहे ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न आपला 33. जननी सुरक्षा योजनेबाबत खालीलपैकी कोणते चुकीचे आहे? खाली पर्याय आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला चुकीची ओळखायचं आहे. जननी सुरक्षा योजनेबाबत काय चुकीचे आहे? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर यातील करेक्ट ऑप्शन असणार आहे आपलं ऑप्शन बी, योजनेचा उद्देश संस्थात्मक प्रसूती, ऑप्शन बी.
हे काय चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आपला 34. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची कधी सुरुवात झाली? जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात कधीपासून झालेली आहे? तर जून 2011. ऑप्शन ए. गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी NRC आहे? कोणत्या ठिकाणी NRC आहे असं विचारलेलं आहे. वडसा, कोरची, अहेरी की भामरागड? काय आन्सर असणार आहे या प्रश्नाचं? 35चं आन्सर असणार आहे अहेरी. ऑप्शन सी. 36 क्वेश्चन नंबर आपलं. पुढचा प्रश्न आपला 36. WIFS कार्यक्रमांतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त गोळ्या किती वेळात दिल्या जातात? काय असणार या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, आठवड्यातून एकदा. पुढचा प्रश्न आहे आपला 37. डिवॉर्मिंग प्रोग्राममध्ये जंतुनाशकाच्या गोळ्या किती वेळात दिल्या जातात? 2 वेळा, वर्षातून एकदा, दर महिना की वर्षातून 4 वेळा? किती वेळात दिल्या जातात? काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 असणार आहे, 2 वेळा. पुढचा प्रश्न आहे किशोरावस्थेतील मुले मुली कोणत्या वयोगटाची आहेत? 4 ऑप्शन आहेत आपल्या पुढे. तर याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 10 ते 19 वर्ष. पुढचा प्रश्न आहे MTP कायदा 1971 नुसार किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येऊ शकतो? 4 ऑप्शन आहेत. 28 आठवडे, 20 आठवडे की 24 आठवडे की 30 आठवडे? काय असणार या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 20 आठवडे. पुढचा प्रश्न आहे गरोदर मातेला कमीत कमी किती वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे? गरोदर मातेला कमीत कमी किती वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे? 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 8 आहे. करेक्ट आन्सर काय असणार आहे 40चं? ऑप्शन बी असणार आहे या प्रश्नाचं उत्तर, 4 वेळा. पुढचा आपला इंग्लिश ग्रामर चालू झालेला आहे. 41. द fill in the blanks ran fast but the tortoise had already won the race. 4 ऑप्शन आपल्यासमोर दिलेले आहेत. तर काय येणार आहे फिल इन द ब्लँक्समध्ये? करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आपला 42. फिमेनाईन जेंडर ऑफ बॅचलर. बॅचलरसाठी फिमेनाईन जेंडर आपल्याला विचारलेला आहे. इझी आहे. काय असणार या प्रश्नाचं उत्तर 42चं? तर ऑप्शन डी असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 43. कंप्लीट सेंटेन्स. आय एम रायटिंग अ लेटर टू. फिल इन द ब्लँक्स. काय येणार आहे प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी, अ फ्रेंड ऑफ माइंड. पुढचा प्रश्न आहे आपला 44. चूज करेक्ट आर्टिकल. आपल्याला करेक्ट आर्टिकल यूज करायचं आहे. अल्बर्ट कॅमस वॉज फिल इन द ब्लँक्स युरोपियन जिनियस. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर 44चं? ऑप्शन ए असणार आहे प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आपला 45.
इफ आय फिल इन द ब्लँक्स द किंग यू शूड बी माय क्वीन. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. शॉल बी, एम, वेअर की वॉच. 45चं काय येणार आहे? करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला, मेक द ॲडव्हर्ब फॉर्म ऑफ क्रूल. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? 46चं. तर 46चं आन्सर असणार आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला 47 क्वेश्चन. यूज अप्रोप्रिएटेड प्रपोजिशन. ही फेल्ड फिल इन द ब्लँक्स द सायकल. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. ऑफ, फ्रॉम की ऑन. 47चं काय येणार आहे आन्सर? आन्सर येणार आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला 48 नेम द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाईन वर्ड. काय दिलेलं आहे? अलास, ही इज नो मोर. काय असणार या प्रश्नाचं उत्तर? 48चं आन्सर असणार आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला ही फिल इन द ब्लँक्स फ्रेंड्स बिफोर ही वेंट इन फ्रेंड्स. तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? हॅज लर्न दिलेलं आहे, इज लर्न, हॅड लर्न, विल लर्न. काय असणार या प्रश्नाचं उत्तर? 49चं असणार आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला 50 इट फिल इन द ब्लँक्स कंटिन्युअसली सिन्स धिस मॉर्निंग. 4 ऑप्शन आहेत. 50चं ऑप्शन सी असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे 51 महाबळेश्वर इज कलर दॅन अंबोली. चेंज इंटू पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री करायचं आहे आपल्याला 51चं. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे 51चं? 51चं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आपला आहे 52 सिट डाऊन बॉईज सेट द टीचर. चेंज द स्पीच ऑफ सेंटेन्स. स्पीच ऑफ सेंटेन्स आपल्याला करायचं आहे 52चं काय आन्सर असणार आहे? करेक्ट आन्सर आपलं 52चं करेक्ट आन्सर असणार आहे द टीचर टोल्ड द बॉईज टू सिट डाऊन. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला 53 आयडेंटिफाय द अंडरलाईन टर्म. दिस इज द रिझन व्हाय आय डोंट लाईक हिम. 53चं आन्सर काय असणार आहे? 53चं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला 54 आयडेंटिफाय द टाईप ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. फॉर अर्निंग मोर मनी ही वर्क हार्ड. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? सिंपल दिलेलं आहे, कंपाऊंड दिलेलं आहे, कॉम्प्लेक्स अँड कॉम्प्लेक्स कंपाऊंड. काय आन्सर येणार आहे 54चं? 54चा आन्सर येणार आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे 55 आय डू नॉट स्मोक ॲट क्वेश्चन टॅग. आपल्याला याचं क्वेश्चन टॅग बनवायचं आहे. कसं होईल क्वेश्चन टॅग? डू आय, डोंट आय, इजंट आय की आरंट आय. काय असणार आहे 55चा आन्सर? तर 55चा आन्सर असणार आहे ऑप्शन ए डू आय. 56 पुढचा प्रश्न आहे आपला प्रणिपात शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रणिपात याचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. काय असणार आहे समानार्थी शब्द? प्रणिपात म्हणजे काय होते? अभिवादन. पुढचा प्रश्न आहे हीन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. हीन या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. 57. तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर शुद्ध शब्द कोणता असणार आहे 58चं? तर शुद्ध आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आपला 59. मनकवडा शब्दाचा योग्य अर्थ. मनकवडा शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला शोधायचा आहे. 4 ऑप्शन आहे. स्वतःच्या मनातील ओळखणारा, मनाला वेधणारा, दुसऱ्याच्या मनातील जाणणारा की मनोरथ रचणारा. मनकवडा शब्दाचा योग्य अर्थ काय असणार आहे? तर ऑप्शन नंबर काय असणार? सी, दुसऱ्याच्या मनातील जाणणारा. पुढचा प्रश्न आहे वाक्यप्रचाराचा अर्थ पिच्छा पुरवणे. वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. त्यासाठी दिलेला आहे पिच्छा पुरवणे. तर काय असणार आहे? खस्ता खाणे, खनपटीला बसणे, खल खाणे की गलका खाणे. काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन बी, खनपटीला बसणे. पुढचा प्रश्न आहे आपला 61. मन पूर्ण करा. रिकाम्या जागा, दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा. तर काय येणार आहे? मन पूर्ण करायची आपल्याला थोडी, हजार, लाख की पै. 61. तर काय येणार आहे? ऑप्शन डी, पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा. पुढचा प्रश्न आहे आपला पुढीलपैकी अर्धस्वर कोणता नाही. अर्धस्वर कोणता नाही असं विचारलेलं आहे. क्वेश्चन वाचत चला. आहे म्हणताय की नाही म्हणत आहे? पुढीलपैकी अर्धस्वर कोणता नाही. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. 62चा करेक्ट आन्सर काय असणार आहे? अर्धस्वर ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला 63. संधियुक्त शब्द ओळखा. मन प्लस ताप इज इक्वल टू काय होतं? 63चं ऑप्शन सी, मनस्ताप. पुढचा आहे आपला प्रश्न 64. शिक्षक वर्गात येताच मुलांचे बोलणे थांबले. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. अधोरेखित नामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. कुठला आहे? सामान्य, विशेष, धर्मवाचक की धातू साधित. शिक्षक वर्गात येताच मुलांचे बोलणे थांबले. अधोरेखित नामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. 64चा काय असणार आहे? ऑप्शन डी, धातू साधित. पुढचा प्रश्न आहे 65. खाणारी तोंडे घरात जास्त आल्यावर खर्च हा होणारच. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. विशेषण प्रकार आपल्याला ओळखायचं आहे. काय असणार या प्रश्नाचं उत्तर? 65चं ऑप्शन डी, धातू साधित. पुढचा आहे प्रश्न आपला 66. आरोग्य हीच खरी धनसंपदा. क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. आरोग्य हीच खरी धनसंपदा. कुठला आहे या क्रियापदाचा प्रकार? संयुक्त, अध्यात, प्रयोजक की शक्य. 66. तर ऑप्शन बी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 67. पैसा असो वा नसो तुला धाडस करावंच लागेल. या वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. कुठला आहे? पैसा असो वा नसो तुला धाडस करावंच लागेल. काय आन्सर असणार या प्रश्नाचं? 67. तर ऑप्शन बी, विकल्प बोधक. पुढचा प्रश्न आहे आपला 68. नुसत्या उचापती करू नका. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 4 ऑप्शन आहे. धातू साधित नाम, गुणविशेषण, धातू साधित विशेषण की सामान्य नाम. नुसत्या उचापती करू नका. काय असणार या प्रश्नाचं उत्तर? धातू साधित ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला 69. सम्राट या शब्दाचे विरुद्धलिंगी नाम कोणते?
सम्राट या शब्दाचे विरुद्धलिंगी नाम ओळखायचे आपल्याला. 69. काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे 70. चिमणी घरटे बांधत होती. काळ ओळखा. चिमणी घरटे बांधत होती. तर कोणतं काळ असणार आहे? 70चं काय येणार असणार आहे? ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे 71. इझी क्वेश्चन आहे 71चं. IDALGI. तर क्वेश्चनमध्ये काय येणार आहे? इझी आहे. तुम्ही हा मला प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढचा प्रश्न आपण घेऊया 72. 0, 1, 5, 14, 30, 55, 91 आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे? आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. 72चं काय असणार आहे? तर ऑप्शन बी असणार आहे प्रश्नाचं उत्तर 140. तुम्ही सॉल्व करून बघा. सॉल्व केलं तर ते बरोबर आन्सर येतं 140 बी. पुढचा प्रश्न आहे 73. एका सांकेतिक भाषेत कसर 407, रजक 420, सदर 467 असे लिहितात. तर दशक कसे लिहिणार? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. 73 तर काय येणार आहे? जर सॉल्व केलं तर तुम्ही ऑप्शन ए असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. फिल इन द ब्लँक्स. BED फिल इन द ब्लँक्स. ABA फिल इन द ब्लँक्स. BEDD फिल इन द ब्लँक्स. BAA BED असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर फिल इन द ब्लँक्समध्ये काय येणार आहेत? 74. तर तुम्ही जर सॉल्व केलं तर आन्सर येते ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला 75. सुबोध हा अमोघपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षानंतर त्याचे एकूण वय 40 वर्षे असेल तर सुबोधचे आजचे वय किती? तर आपल्याला सुबोधचे आजचे वय काढायचे आहे 75. जर तुम्ही सॉल्व केला तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए 50 वर्ष. पुढचा प्रश्न आहे आपला 76. नदीचा प्रवाह तासी 4 किलोमीटर तर नावेचा वेग ताशी 12 किलोमीटर आहे. प्रवाहाच्या दिशेने नावेला हे अंतर पार करण्यासाठी 2 तास वेळ लागतो. तर हेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध पार करण्यासाठी किती वेळ लागेल? 76 काय असणार या प्रश्नाचं उत्तर? जर तुम्ही सॉल्व केलात तर 76चा आन्सर असणार आहे ऑप्शन बी 4 तास. पुढचा प्रश्न आहे आपला 77. मनोऱ्यावरच्या एका लंबकाचे घड्याळ प्रत्येक तासाला जितके वाजले तितके टोले तसेच प्रत्येक अर्ध्या तासाला 1 टोला देते. दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत घड्याळ एकूण किती टोले देईल? 4 ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. पहिला ऑप्शन आहे 64, 63, 62 की 61. काय येणार आहे या प्रश्नाचं उत्तर? जर तुम्ही बरोबर सॉल्व केलं तर याचा आन्सर येते 77चं ऑप्शन सी येतं. पुढचा आपला प्रश्न आहे. पुढील प्रश्नात काही विधाने दिली आहेत. ती सत्य धरून खालीलपैकी कोणते अनुमान निघेल याचा पर्याय निवडा. विधान दिलेलं आहे. 1. सर्व उंदीर मांजर आहेत. 2. एकही मांजर कुत्रा नाही. अनुमान अ. काही उंदीर कुत्रा आहे आणि ब. एकही उंदीर कुत्रा नाही. तर आपल्याला अनुमान आणि विधान दिलेले आहेत. तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? काय असणार या प्रश्नाचं उत्तर 78चं?
78चा आन्सर असणार आहे फक्त व अचूक. पुढचा प्रश्न आहे आपला 79 आणि 80 करिता माहिती दिलेली आहे. 79 आणि 80 करिता माहिती दिलेली आहे ती. त्याच्यावर आपले 2 प्रश्न असणार आहेत 79 आणि 80. त्याच्यासाठी आधी माहिती दिली आहे, माहिती वाचूया आपण. काय आहे? एका क्रीडा स्पर्धेत हुतुतू, लंगडी, खो खो, क्रिकेट, आट्यापाट्या हे खेळ प्रत्येक दिवशी एक खेळ याप्रमाणे खेळले गेले. स्पर्धा गुरुवारी सुरू झाली. स्पर्धेत खो खो खेळाची स्पर्धा झाल्यावर दुसऱ्या दिवशी हुतुतू स्पर्धा झाली. आट्यापाट्या खेळाच्या आदल्या दिवशी लंगडीची स्पर्धा झाली. खो खो व आट्यापाट्या यांच्या दरम्यान क्रिकेटची स्पर्धा झाली. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. ही माहिती आपल्याला दिलेली आहे. आता आपला पुढचा प्रश्न आहे. या माहितीवरून आपल्याला हे 2 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहे. तर पहिला प्रश्न आहे 79चं. स्पर्धेच्या सुरुवातीला कोणता खेळ खेळला गेला? आन्सर दिलेलंच आहे माहितीमध्ये. स्पर्धेच्या सुरुवातीला कोणता खेळ खेळला गेला? 79. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? डी. पुढचा प्रश्न आहे आपला 80. क्रिकेटची स्पर्धा कोणत्या दिवशी खेळली गेली? क्रिकेटची स्पर्धा कोणत्या दिवशी खेळली गेली? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. तर कुठल्या दिवशी? ऑप्शन बी शनिवार. 81 बॉक्स दिलेला आहे. 71, 59, 79, 83 क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आपल्याला त्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय कुठलं अंक येणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे. 81चं काय आन्सर असणार आहे आपलं? क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे? ऑप्शन ए. जर तुम्ही सॉल्व केला तर आन्सर ए येणार आहे त्या क्वेश्चन मार्कच्या जागी. पुढचा प्रश्न आहे 82 व 83. याकरिता माहिती दिलेली आहे. आपल्याला ती माहिती वाचायची आहे आणि 2 प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. कुठले? एका आयताकृती मेजाभोवती ए ते आर या व्यक्ती घटवीत क्रमाने भोजनाकरिता बसल्या आहेत. ए उत्तर दिशेला सर्वात डावीकडे बसला आहे. मेजच्या उत्तरेला व दक्षिणेला प्रत्येक 3 व्यक्ती, तर पश्चिमेला व पूर्वेला प्रत्येक 6 व्यक्ती आहेत. तर आपल्याला याच्या माहितीवरून आपल्याला 2 हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. 2 क्वेश्चन दिलेले आहेत. पहिला 82चं काय दिलेलं आहे? आग्नेय व वायव्य दिशेला कोणत्या 2 व्यक्ती बसलेल्या आहेत? आग्नेय आणि वायव्याच्या दिशेला कोणत्या 2 व्यक्ती बसलेल्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. 4 ऑप्शन आपल्या पुढे आहेत. तर आग्नेय व वायव्याच्या दिशेला कोणत्या 2 व्यक्ती बसलेल्या आहेत? ऑप्शन डी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा आपला प्रश्न आहे 83. डी व्यक्ती एमच्या कोणत्या दिशेस बसली आहे? आग्नेय, ईशान्य, वायव्य की नैऋत्य? डी व्यक्ती एमच्या कोणत्या दिशेस बसली आहे? 83. तर कोणत्या दिशेस? बी ऑप्शन ईशान्य. पुढचा प्रश्न आहे आपला 84. एका दुकानदाराकडे ₹5ची काही नाणी, ₹2ची काही नाणी आहेत. सर्वांची एकूण किंमत ₹150 आहे. ₹5च्या नाण्यांच्या एकूण किमतीतून ₹2च्या नाण्यांच्या एकूण किंमत वजा केल्यास उत्तर 50 येते. तर ₹5ची किती नाणी आहे असं विचारलेलं आहे. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे 25, सेकंड 10, थर्ड आहे 15 अँड फोर्थ आहे 20. तर 84चं काय आन्सर असणार आहे? 84चं आन्सर असणार आहे ऑप्शन डी. जर तुम्ही सॉल्व केलात तर आन्सर डी येतं. पुढचा प्रश्न आहे आपला 85. गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. तर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले न्यावी लागतील? 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो आहे आणि प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकानुसारच तो फुले ठेवतो. तर टोटल
किती फुले लागतील असं विचारलेलं आहे. 85चं जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर त्याचं करेक्ट आन्सर येतं ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे 86 थॉट्स अँड पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला? थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? 4 ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे आपला 87 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? 87 हा आन्सर इजीच आहे. काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? हे तर सगळ्यांना माहीत असणारच आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केलेली आहे? 87 तर ऑप्शन ए असणार आहे प्रश्नाचं उत्तर. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेमध्ये सर्वात जास्त संख्येने राखीव जागा भरल्या जातात? 88 क्वेश्चन आहे आपला. 4 ऑप्शन दिलेले आहेत. बिहार, ओडिसा, मध्य प्रदेश की महाराष्ट्र. कोणत्या राज्यातून लोकसभेमध्ये सर्वात जास्त संख्येने राखीव जागा भरल्या जातात? 88 तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला 89 जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य अनुच्छेद 21 मध्ये चा समावेश होतो. 89चं काय असणार आहे? 89चा ऑप्शन बी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 2019 मध्ये लोकसभेची कितवी निवडणूक होती? 2019 मध्ये लोकसभेची कितवी निवडणूक होती विचारलेला आहे. तर कितवी निवडणूक होती ही? 17वी. पुढचा प्रश्न आहे आपला 91 महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. 91चं महाराष्ट्र राज्यामध्ये विचारलेला आहे आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे? तर आतापर्यंत किती वेळा लागलेली आहे? ऑप्शन ए. 92 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 92चा प्रश्न 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? काय असणार या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी NK सिंग. पुढचा प्रश्न आहे आपला 93 महाराष्ट्राचे आताचे आरोग्यमंत्री कोण आहेत? 2020चे महाराष्ट्राचे आत्ताचे आरोग्यमंत्री कोण आहेत? 93 तर कोण आहेत? राजेश टोपे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला राज्यपालाची नेमणूक कोण करतो? इझी क्वेश्चन आहे हा. राज्यपालाची नेमणूक कोण करतो? तर राज्यपालाची नेमणूक कोण करत असतो? राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे 95 आयुष्यमान भारत या योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? कोणते विधान बरोबर आहे विचारलेले आहे. कशाबाबत? आयुष्यमान भारत या योजनेबाबत. तर आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत. तर 95चा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन बी. काय आन्सर येणार आहे? ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आपला 96 यमुना कृती आराखडा हा द्विपक्षीय प्रकल्प कोणत्या 2 देशांमध्ये आहे? यमुना कृती आराखडा हा द्विपक्षीय प्रकल्प कोणत्या देशांमध्ये आहे? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. 96 तर काय आन्सर येणार आहे? ऑप्शन ए भारत आणि जपान. पुढचा प्रश्न आहे आपला 97 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? 4 ऑप्शन दिलेले आहेत. राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, संसद की सर्वोच्च न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश. काय येणार आहे 97चा आन्सर? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतो? तर आन्सर काय आहे 97चं? ऑप्शन सी. पुढचं आहे 98
2011च्या जनगणनेनुसार या राज्यातील एकूण लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर हे 1000पेक्षा जास्त आहे. लिंग गुणोत्तर विचारलेले आहे 2011च्या जनगणनेनुसार विचारलेलं आहे. लिंग गुणोत्तर 1000पेक्षा जास्त आहे. 98चं काय असणार आहे आन्सर, करेक्ट आन्सर? तर ऑप्शन ए असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचं आहे 99. शांकुतला या संस्कृत नाटकाचा मराठी अनुवाद खालीलपैकी कोणी केला आहे? शांकुतला या संस्कृत नाटकाचा मराठीमध्ये अनुवाद कोणी केलेला आहे? असे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन डी, कृष्णशास्त्री राजवाडे. पुढचा प्रश्न आहे आपला आणि हा लास्ट क्वेश्चन आहे 100. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याची नाणी कोणती? ऑप्शन आहे होन, दाम, शिवराई की टंका. काय असणार या प्रश्नाचं उत्तर? छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती? तर ऑप्शन काय असणार या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन सी, शिवराई. इथे आपले पूर्ण 100 क्वेश्चन झालेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.